नमस्ते. मी विक्रम खोपडे. आपण एका नव्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटत आहोत आणि हे यूट्यूब एका सामाजिक विषयाला धरून मी सुरू केलेलं आहे आणि याच जबाबदारींची जाणीव ठेवून हा मी पहिला व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. आदरणीय सुनेत्रा ताई यांच्या उपमुख्यमंत्रीपदी नेमणूक होण्याच्या घटनेवरून जी काही चर्चा सुरू आहे त्या चर्चेच्या अनुषंगानं मी एक मत मांडलेलं आहे जे मला योग्य वाटतं. कृपया हे मत पूर्ण ऐका आणि मगच व्यक्त व्हा ही विनम्र विनंती. आदरणीय अजितदादा यांचा अपघाती मृत्यू झाला. अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर 2च दिवसामध्ये म्हणजे शुक्रवारी रात्री म्हणजे शुक्रवारी दिवसा त्यांचा रक्षा विसर्जनाचा विधी झाला आणि रक्षा विसर्जनानंतर रात्री आदरणीय अजितदादांच्या ठिकाणी म्हणजेच उपमुख्यमंत्रीपदी आदरणीय सुनेत्राताई यांची वर्णी लागणार ही बातमी आली. वास्तविक तुमच्यासारखाच मला देखील आश्चर्याचा धक्का बसला आणि हा प्रश्न पडला की इतकी घाई कशाला. कारण मी पण अजून भावनिकच होतो. कारण अजितदादांच्या जाण्यामध्ये इतकी कर्तव्याची जाणीव मला पण नव्हती आणि हा निर्णय योग्य आहे का. वास्तविक हे ठरवायचा अधिकार मला अजिबात नाही, पण मत मांडायचा अधिकार मात्र नक्की आहे. माझ्यासारखाच तुमच्यातल्या प्रत्येकानं हा विचार केला की ताईने हा निर्णय घेणं योग्य नाही. एवढी कसली घाई आणि एवढा कसला हव्यास. नात्यापेक्षा सत्ता श्रेष्ठ आहे का, कुटुंबापेक्षा राजकारण श्रेष्ठ आहे का, असे अनेक चर्चा आपण सुरू केल्या. पण ज्या वेळेला माझ्याही मनाचं काहूर हे शांत झालं आणि कर्तव्य आणि जबाबदारीच्या जाणीवेतून या विषयाकडे मी बघितलं, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की हा निर्णय खरंच योग्य आहे. आणि तो का योग्य आहे हे आपण जरासं योग्य पद्धतीनं समजावून घेऊ. कसं असतं, राजकारणामध्ये वेळेला फार महत्त्व असतं आणि सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे त्याच्याकडे जर बघितलं तर प्रत्येक क्षणाला खूप महत्त्व आहे. आज सुनेत्राताईंनी जर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नसती व त्या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या नसत्या आणि त्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटनेला प्राधान्य देऊन जर दादांचे 12 दिवस होण्यापर्यंत एकूण 13 दिवसांची जर वाट बघितली असती तर कधी विचार केलात का की दादांच्या जागी स्वतःची वर्णी लागावी, पक्ष आपल्या हातात यावा, या पक्षाची वाताहत व्हावी व आपलंच वर्चस्व या पक्षावरती राहावं म्हणून काही लोकांची चाललेली केविलवाणी धडपड काय होती याचा कधी तुम्ही विचार केलात का. आणि या धडपडीमध्ये या 13 दिवसामध्ये या पक्षाचं अजितदादांनी बांधलेल्या पक्ष बांधणीचं आणि या साम्राज्याचं काय झालं असतं याचा कधी विचार केलात का. कधीतरी एक माणूस म्हणून आणि एक जबाबदार व्यक्ती म्हणून या घटनेचा विचार करा की आदरणीय ताईंनी हा निर्णय का घेतला असावा. ज्यांच्या नावामध्येच सुनेत्रा हा शब्द आहे त्या नावातच नेत्र असलेल्या ताईंना दूरदृष्टी नसेल का. तर या मुद्द्याचा पहिला विचार करा. त्यांनी पूर्णपणे दूरदृष्टी ठेवून हा निर्णय घेतलेला आहे. जर 13 दिवसात ताईंनी हा निर्णय घेतला नसता म्हणजे आजच हा निर्णय घेतला नसता आणि त्याला 13 दिवसांची वाट बघितली असती तर 13 दिवसात त्या पक्षाला 13 पर्याय सुचले असते आणि 13 मार्ग मिळून त्या पक्षाचेच 13 वाजले असते. त्यामुळं हा निर्णय योग्य आहे. आज ताईंनी निर्णय घेतल्यामुळं अनेक प्रश्नांना अनेक चर्चेंना पूर्णविराम मिळालेला आहे आणि हा पक्ष जसाच्या तसा अजितदादांचा होता तसा अजितदादांच्याकडेच राहिलेला आहे. यामुळं पक्षाची वाताहत झालेली नाही. राहिला मुद्दा आदरणीय ताई पक्षाच्या या किंवा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यामुळं अजितदादांना जे कार्य करायचं होतं ते कार्य त्या सक्षमपणे करू शकतात. कारण त्यांच्यासोबत अजितदादांची शिकवण, अजितदादांची आठवण आणि अजितदादांचा आत्मा कायमपणे सोबत राहील आणि तो सोबत आहे म्हणून त्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत. असं वाटत नाही का हो की एकीकडे अस्थि विसर्जन होत असताना अजितदादा कदाचित त्या अस्थीसोबत
त्या नदीच्या प्रवाहातून वाहत असताना ताईंसोबत चालत होते. मला तरी ती जाणीव तशीच वाटते. आणि ते ताईंसोबत चालत होते. तू पुढं चल, मी तुझ्यासोबत आहे, हे त्यांना ते समजावून पण सांगत होते. आणि हे समजावून सांगत होते म्हणूनच तो शपथविधी झाला, याची खरंच जाणीव ठेवा. त्यामुळं ताईंच्यावर कृपया टीका करू नका. मी ना कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, ना कुणाचा समर्थक आहे. पण एखाद्या व्यक्तीवरती विचार न करता इतक्या वेगात टीका करणं हे योग्य नाही. सामान्य कुटुंबामध्ये जर घटना घडली तर आपण 12 दिवस 13 दिवस थांबतो. ही घटना मलाही मान्य आहे. कुटुंबात घटना घडली असेल, स्वतःच्या नवऱ्याचा मृत्यू झाला असेल तर हा निर्णय योग्य नाही, हे पण मला मान्य आहे. पण समाजामध्ये सामान्य कुटुंबाचा आणि या कुटुंबाचा विचार थोडा वेगळा आहे. आपल्यावरच्या जबाबदाऱ्या आणि यांच्यावरच्या जबाबदाऱ्या ह्याच्यामध्ये फरक आहे. तो फरक असा आहे की आपल्यावर फक्त कदाचित आपल्या कुटुंबाची जबाबदारी असते. या राजकीय घराण्यांच्यावर फक्त स्वतःच्या नाही तर राज्यातल्या आणि देशातल्या सर्व कुटुंबाची जबाबदारी आणि स्वीकारलेली असते. कारण कुठलाही राजकीय व्यक्ती हा कधीही एका कुटुंबाचं, एका व्यक्तीचं आणि एखाद्या जात धर्मपंथाचं प्रतिनिधित्व करत नसतो. तर प्रत्येक राजकीय व्यक्ती हा संपूर्ण समाजाचं प्रतिनिधित्व करत असतो. आणि समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना कुटुंबापेक्षा समाजाला महत्त्व देणं हे खूप गरजेचं असतं. आणि या सामाजिक जाणीवेतून हा ताईंनी घेतलेला निर्णय आहे. याला पाठिंबा देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. या वेळेमध्ये आपण ताईंच्या सोबत असणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी विसरून आपण जर या निर्णयावरती टीका करत असू तर आपण देखील माणुसकी हरवली असं म्हणायला लागेल. कधी तुम्ही विचार केलाय का की आदरणीय ताईंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना त्यांचा चेहरा कसा होता? तो हसरा होता की तो वेदनादायक होता? त्याच्यामध्ये सुख होतं, दुःख होतं की दुःखासोबत एक जबाबदारीची जाणीव पण होती? कधीतरी चेहरे आणि नजर वाचायला शिका दादांनो. जोपर्यंत आपण हे चेहरे आणि नजर वाचत नाही ना तोपर्यंत माणसं आपल्याला कधी कळत नाहीत. ताईंच्या चेहऱ्यामध्ये त्या खुर्चीवर बसताना कदाचित अजितदादांच्या सोबत बसतो आणि माझ्यासोबत ते आहेत ही जाणीव त्यांना झाली असेल ना हो. का चुकीचा विचार करताय? आपली 2 पोरं उराशी बाळगून ही माता बारामतीतलं स्वतःचं कुटुंब सोडून आज मुंबईपर्यंत शपथविधीसाठी जाते. ती सुखानं गेली नाही हो. कधीतरी तुमचा माझा त्यांनी विचार केलेला आहे. दादांनी बांधलेला पक्ष, दादांचा उद्देश साध्य व्हावा, त्या पक्षाची वाताहत होऊ नये, सत्तेच्या हव्यासामध्ये अनेकांची उद्देश ध्वस्त व्हावेत, म्हणजे त्याची राख रांगोळी व्हावी, याच्यासाठी तो घेतलेला निर्णय आहे. आणि हा निर्णय ताईंनी तुमच्या माझ्यासाठी घेतलेला आहे. चुकीचा निर्णय अजिबात नाही. याची जाणीव तुम्हाला भविष्यात नक्की होईल. भविष्यात जाऊन ताईंना सॉरी म्हणण्यापेक्षा, माफ करा म्हणण्यापेक्षा आजच त्यांच्या बाबतीतल्या चुकीच्या चर्चा बंद करा. कारण हा शपथविधी सत्तेसाठी नव्हता, हा शपथविधी पदासाठी नव्हता, हा शपथविधी राजकीय लालसेपोटी नव्हता, तर हा शपथविधी समतेसाठी आणि समाजासाठी होता. हा शपथविधी एका जबाबदारीच्या जाणीवेचा होता. हा शपथविधी तुमच्या माझ्यासाठी खूप आवश्यक होता. कदाचित असं समजा, माननीय नरेंद्र मोदीजी, माननीय अमित शहाजी, माननीय देवेंद्र फडणवीसजी या सर्वांनी मिळून दादांच्या बद्दलच्या प्रेमाची ताईंना दिलेली ही पोहोचपावती होती. किंवा तुम्ही असं समजला तरी चालेल, जबाबदारीच्या जाणीवेतून एक बाप माणूस म्हणून आदरणीय शरद पवारजींनी दूरदृष्टिकोन ठेवून घेतलेला एक निर्णय होता. किंवा असं समजा की आदरणीय ताईंनी अजितदादांच्या माध्यमातून तो सक्षमते आणि प्रगल्भतेचा विचार करून घेतलेला निर्णय होता. माहीत नाही यापैकी काय होतं. माननीय प्रधानमंत्रीजी, माननीय सर्व राजकीय व्यक्ती या सर्वांचीही कृपा होती. माननीय
पवार साहेबांचा हा कृपा आशीर्वाद होता की माननीय अजितदादा यांची सोबत होती. माहीत नाही नेमकं काय होतं, पण कोणती तरी ऊर्जा हे सर्व काही काम करत होतं आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातून झालेला हा निर्णय होता. मला सर्वांना इतकंच सांगायचं आहे की आपण या निर्णयासोबत राहू आणि टीका टिप्पणी करायचं कृपया बंद करू. हीच अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल. सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. सर्वांचे विनम्रपूर्वक आभार.